विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आणि त्या लेक्चरचं आपण आता काय करतोय, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट ह्याच चॅप्टरला आपण काय करतोय, पुढच्या दिशेला किंवा पुढे त्याची वाटचाल सुरू करतोय. ठीक आहे, आता काय बघायचं आपल्याला, इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शन म्हणजे काय. ठीक आहे, त्याआधी बघू की आपण प्रिव्हियसली याबद्दल काय काय पाहिलं बाबा. काय म्हणते, इफ यू कीप इलेक्ट्रिक कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड, जर आपण इलेक्ट्रिक कंडक्टर आहे ते जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये सोडलं, such that direction of current flowing through conductor is perpendicular to magnetic field, then force exerted on conductor. ठीक आहे, अशा प्रकारे हे इलेक्ट्रिक करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि ही जी आहे ती आहे मॅग्नेटिक फील्ड. तर ह्या भोवती आपण जर मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्यामधून जर करंट कॅरिंग कंडक्टर गेलं तर त्याच्यावर फोर्स हा नक्कीच एक्झर्ट होतो. हे आपण प्रिव्हियस ऍक्टिव्हिटीद्वारे पाहिले आणि त्याचं काय म्हणतात त्याला ऍप्लिकेशन म्हणून इलेक्ट्रिक मोटर पण पाहिली आहे, त्यामध्ये पण सेम तशाच प्रकारे हे ह्यांचं प्रिव्हियसली म्हणणं होतं. सो कंडक्टर मूव्ह, त्याच्यामुळे काय होतं, कंडक्टर मूव्ह होतं. ठीक आहे बाबा, हे आपण समजून घेतलं. बट इफ कंडक्टर मूव्ह इन मॅग्नेटिक फील्ड, कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर मूव्ह होत असेल तर आपण पाहिलं की करंट मूव्ह होत होतं मॅग्नेटिक फील्ड मध्ये, पण मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर कंडक्टर जर मूव्ह व्हायला सुरुवात झाली तर त्याचा अर्थ काय असं आपण म्हणतो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ही स्टॅटिक राहील, संत राहील किंवा एकाच ठिकाणी राहील आणि आपल्याला कंडक्टर फिरलेले किंवा त्याची हालचाल झालेली पाहायला मिळेल. अगोदर काय होत होतं, कंडक्टर स्टेट असतं, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड फिरत होती, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड फिरती होती आणि हे कसं होतं, स्टॅटिक होता. पण आता मॅग्नेटिक फील्ड स्टॅटिक आणि हे हलते म्हणजे हे फिरतंय. असं आपण जर पाहिलं तर काय होईल, फॅराडे नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने काय केलं, 1831 मध्ये त्याने काय दर्शवलं, शोड इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्यूस बाय मुव्हिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच मुव्हिंग मॅग्नेटिक फील्ड, जर मॅग्नेटिक फील्ड ही मुव्हिंग जरी असली तरी त्यामध्ये करंट जनरेट होऊ शकतं विदाऊट एनी काय सेल वगैरे लावता वगैरे, असं त्याचं म्हणणं आलं. ठीक आहे, तशाच प्रकारे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय हे समजून घेऊया. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन समजून घेण्याआधी किंवा समजत असताना तिथे एक प्रेफरन्स आला किंवा रेफरन्स आला कोणाचा, गॅल्व्हॅनोमीटरचा. आता गॅल्व्हॅनोमीटर काय आहे बाबा, ते गॅल्व्हॅनोमीटर एक डिव्हाइस आहे. ठीक आहे, जे की इलेक्ट्रिकल मेजरमेंट करतं. ठीक आहे, हे डिव्हाइस कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतं, सेम प्रिन्सिपल ॲज इलेक्ट्रिक मोटर. म्हणजे इलेक्ट्रिक मोटर ज्या प्रिन्सिपलवर काम करत होती त्याच प्रिन्सिपलवरती गॅल्व्हॅनोमीटर काम करते. म्हणजे कोणतं प्रिन्सिपल, फोर्स एक्झर्टेड ऑन द करंट कॅरिंग लूप इन द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ह्याच प्रिन्सिपलवर हे गॅल्व्हॅनोमीटर काम करते. कॅन मेक इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स, म्हणजे इलेक्ट्रिकल ते काही मेजरमेंट्स करण्याचं काम करतं बाबा. ठीक आहे, मग आता त्याची प्रोसेस कशी कशी आहे, म्हणजे ते मेजर कसं करतं हे आपल्याला जाणून घ्यायचं. ठीक आहे, अगोदर काय केलं, कॉईल पोझिशन बिटवीन पोल पीसेस ऑफ मॅग्नेट. म्हणजे जसे इलेक्ट्रिक मोटरमध्ये तसंच ते जे कॉईल आहे ते कोणामध्ये प्लेस केलं, नॉर्थ टू साऊथ पोल मॅग्नेटिक फील्ड आहेत किंवा मॅग्नेटिक पीसेस आहेत फील्डचे, त्याला आपण काय केलं, कॉईलची पोझिशन तिथे ठेवली. ठीक आहे, सच दॅट, म्हणजे कॉईलची पोझिशन अशी ठेवली जेणेकरून पॉइंट ऑफ गॅल्व्हॅनोमीटर डायल, म्हणजे जो काही पॉइंटर आहे गॅल्व्हॅनोमीटर डायलचा, म्हणजे बघा गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे काय ते आता तुमच्या बुकमध्ये तुम्हाला दिसत असेल ती फिगर. ठीक आहे, त्या फिगरचं गॅल्व्हॅनोमीटर तुम्ही पहा, पॉइंटर काय, पॉइंटर ऑफ गॅल्व्हॅनोमीटर डायल ते काय होतं, कनेक्टेड टू इट, कोणाला, त्या वायरला, जे वायर मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ठेवलंय. ठीक आहे, सो वेन करंट फ्लोज थ्रू कॉईल, मग जेव्हा केव्हा त्या कॉईल मधून करंट फ्लो होईल, कॉईल विल रोटेट, कॉईल रोटेट होईल लाईक इलेक्ट्रिकल मोटर सेम तशाच प्रकारे ते काय होईल, रोटेट होईल. सो रोटेशनल प्रोपोर्शनल टू करंट, यामध्ये काय होईल, आता जेवढं जास्त करंट जाईल तेवढी जास्त रोटेशन होईल, जेवढी जास्त रोटेशन होईल तेवढं जास्त हे काय करणार, रोटेशन दाखवणार कुठं, गॅल्व्हॅनोमीटर मध्ये. ठीक आहे, सो डिफ्लेक्शन शोन, म्हणजे तेवढंच जास्त त्या मीटरमध्ये, त्या डायलमध्ये डिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळणार. आता डिफ्लेक्शन बोथ साईडला होत असतं, म्हणजे बघा गॅल्व्हॅनोमीटरचा आपण पॉइंटर जर पाहिला तर गॅल्व्हॅनोमीटर हे जर त्याचं डायल आहे बघा, हे डायल, तर हा मध्यभागीच हा पॉइंटर असतो. ठीक आहे, हा एक तर इकडे जातो किंवा एक तर इकडे जातो. मग आता हे डिफ्लेक्शन किंवा हे कोणत्या साईडला जाणार हे कसं कळावं आता आपल्याला. सो डिफ्लेक्शन ऑन बोथ साईड डिपेंड ऑन द डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे हे डिफ्लेक्शन ह्या पॉइंटरचं उजव्या बाजूला होईल की डाव्या बाजूला होईल हे कोणावर डिपेंड आहे, ते आहे डायरेक्शन ऑफ करंटवर. म्हणजे करंटची डायरेक्शन जर ह्या बाजूने असेल, एक्स म्हणजे सपोज करू ह्या बाजूने असेल तर उजव्या साईडला डिफ्लेक्ट होणार, जर करंटची डायरेक्शन ह्या बाजूला असेल तर डाव्या साईडला डिफ्लेक्ट होणार, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा अगेन इथं कोणाला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड थंब रूल. ठीक आहे, आणि ह्याच प्रकारे सेम व्होल्टमीटर आणि अमीटर हे काय करतात, सेम प्रिन्सिपलवर वर्क करतात. कोणत्या, इलेक्ट्रिक मोटरच्या प्रिन्सिपलवर. म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण करंट कॅरिंग कंडक्टर जर ठेवला
तर त्याच्यावर फोर्स एक्झर्ट होतो आणि रोटेशन आपल्याला पाहायला मिळते. ह्या प्रिन्सिपलवर सगळं व्होल्टमीटर, अमीटर, गॅल्व्हनोमीटर, इलेक्ट्रिकल मोटर हे सगळे आपल्याला वर्क केलेले दिसतात. ठीक आहे, अशाच प्रकारे गॅल्व्हनोमीटर होतं. आता पहा, आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायला सांगितलं. ऍक्टिव्हिटी कोणती? आता पुस्तकात बघा फिगर नंबर 4.15 जी आहे ती ऍक्टिव्हिटी आपल्याला करायला सांगितली होती. ठीक आहे, मग केस फर्स्ट मध्ये काय केलं त्यांनी? त्या ऍक्टिव्हिटी मध्ये केस नंबर 1 त्यांनी काय केलंय? फिक्स्ड मॅग्नेट ठेवले, म्हणजे मॅग्नेटला काय केले? फिक्स्ड ठेवले. ठीक आहे, आणि वायरला मुव्हिंग ठेवले. केस नंबर 2 मध्ये त्यांनी काय केलंय? वायरला फिक्स ठेवले आणि मॅग्नेटला मुव्हिंग ठेवले, म्हणजे वाईस वर्सा करून टाकले केस 1 आणि केस 2 मध्ये. ठीक आहे, मग त्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला काय भेटलं किंवा त्याचं आपण ऑब्झर्वेशन काय केलं? तर ऑब्झर्वेशन आपल्याला असं दिसलं की बोथ केसेसमध्ये गॅल्व्हॅनोमीटर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिफ्लेक्शन पाहायला मिळालं. म्हणजे दोन्ही केसमध्ये जेव्हा आपण मॅग्नेट फिक्स ठेवला आणि वायर मुव्हिंग ठेवला तेव्हाही डिफ्लेक्शन सापडलं. जेव्हा आपण मॅग्नेट फिक्स ठेवला आणि वायर मुव्हिंग ठेवला तेव्हाही आपल्याला डिफ्लेक्शन पाहायला मिळालं. ठीक आहे, आता त्याचमुळं किंवा त्या ऍक्टिव्हिटीमुळं आपल्याला फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहायला मिळाला. ठीक आहे, आता आपण पाहूया की दुसरी ऍक्टिव्हिटी काय म्हणत होते. ठीक आहे, पहा बुक मध्ये काय दिले, छोटीशी ऍक्टिव्हिटी करायला सांगितले. काय? ट्राय दिस म्हणून तुम्हाला एक सांगितले. त्यामध्ये तुम्ही पहा पुस्तकातली डायग्राम डोळ्यासमोर ठेवा किंवा त्या पुस्तकातल्या डायग्रामला पाहून आन्सर देण्याचा प्रयत्न करा. काय केले? फिगर 16A मध्ये बघा काय म्हणले? करंट त्यांनी 0 ठेवले, करंट काहीच दिलं नाही किंवा करंट 0 ठेवले. तेव्हा पाहिलं त्यांनी पॉइंटर एकदमच पूर्ण फास्टपणे डिफ्लेक्ट झाला आणि परत 0 आला. तर पॉइंटरची डिफ्लेक्ट होण्याची स्पीड ही खूप फास्ट होती आणि ते नंतर कुठं आलं? 0 वरती. मग सेम फिगर 16B मध्ये त्यांनी काय केलं? करंट सुरुवात केली, म्हणजे करंट त्या सर्किटला दिलं त्यांनी. मग तेव्हा काय झालं? पॉइंटर डिफ्लेक्ट अगेन, देन कम टू 0. पण यावेळेस पॉइंटर जो डिफ्लेक्ट झाला तो काही फास्ट मध्ये डिफ्लेक्ट झाला नाही आणि तो लगेचच 0वर आला नाही. म्हणजे काय? पॉइंटर डिफ्लेक्ट झाला पण त्यानं काय केलं? मेजर केलं करंट किती दिले आणि परत तो 0वर आला. आता तिसरी गोष्ट काय केली त्यांनी? फिगर 16.C मध्ये सॉलिनॉइड कॉइल मूव्ह टुवर्ड्स अँड अवे फ्रॉम कॉइल. जी सॉलिनॉइड कॉइल होती त्याला करंट कॅरिंग कॉइल सोबतच्या जवळ एकदा घेतलं किंवा त्याच्यापासून लांब नेलं. म्हणजे ही जर करंट कॅरिंग कॉइल आहे आणि ही जर सॉलिनॉइड कॉइल आहे तर हिला काय केलं? पहिल्यांदा जवळ घेण्याचं काम केलं, नंतर दुसऱ्यांदा काय केलं? त्याला लांब घेऊन जाण्याचं काम केलं. त्यावेळेस आपल्याला काय पाहायला भेटलं बाबा? डिफ्लेक्शन इन गॅल्व्हनोमीटर स्टील शोन. ठीक आहे, जेव्हा जवळ घेऊन आलो तेव्हा काहीतरी डिफ्लेक्शन सापडलं, जेव्हा दूर घेऊन गेलो तेव्हाही काहीतरी आपल्याला डिफ्लेक्शन पाहायला मिळालं. पण त्या डिफ्लेक्शन मध्ये त्यांना थोडासा डिफरन्स पाहायला मिळाला. तो डिफरन्स काय म्हणतो किंवा त्याचं कन्क्लुजन काय? मग ह्या सगळ्या गोष्टीचं आपण पाहू. मग त्याचं कन्क्लुजन काय निघालं? त्याचं कन्क्लुजन असं निघालं की वेदर सॉलिनॉइड कॉइल इज डिस्प्लेस्ड विथ करंट कॅरिंग कॉइल ऑर नॉट, करंट स्टील प्रोड्यूस. म्हणजे जे सॉलिनॉइड कॉइल होतं त्याला जवळ न्या किंवा लांब न्या किंवा त्याची डिस्प्लेसमेंट करा विथ रिस्पेक्ट टू करंट कॅरिंग कॉइल, तरीही आपल्याला त्याच्यामध्ये करंट प्रोड्यूस झालेलं पाहायला मिळालं. आणि ते आपल्याला कसं कळालं? ते कळालं थ्रू गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरवर जेव्हा डिफ्लेक्शन दाखवलं तेव्हा आपल्याला कळालं की करंट प्रोड्यूस झालंय बाबा. ठीक आहे, तशाच प्रकारे मग केस फर्स्ट मध्ये काय केलं? इफ करंट इन सॉलिनॉइड कॉइल चेंज, म्हणजे सॉलिनॉइड कॉइलचं जे करंट चेंज केलं तेव्हा ही करंट इन करंट कॅरिंग कॉइल इज प्रोड्यूस्ड. अशा प्रकारे आपल्याला करंट ते प्रोड्यूस झालेलं पाहायला मिळालं. आणि केस सेकंड मध्ये पण बघा, इफ सॉलिनॉइड कॉइल मूव्ड टुवर्ड्स करंट कॅरिंग कॉइल तेव्हाही आपल्याला करंट प्रोड्यूस झालेलं पाहायला मिळालं. अशाच प्रकारे म्हणजे किंवा इथूनच हा आला कोणाचा? फॅराडेचा लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. ठीक आहे, सो व्हॉट फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन टेल्स अस? काय म्हणतो तो? करंट स्विच ऑन ऑर ऑफ इन सॉलिनॉइड. करंटचं स्विच हे सॉलिनॉइड मध्ये ऑन असू द्या किंवा ऑफ असू द्या, करंट हे इंड्यूस होते कोणामध्ये? करंट कॅरिंग कॉइल मध्ये, त्या वेगळ्या दुसऱ्या कॉइल मध्ये. ठीक आहे, इंडक्शन व्हेन सॉलिनॉइड करंट इज इन्क्रीज ऑर डिक्रीज, किंवा सॉलिनॉइडचं करंट इन्क्रीज होऊ द्या किंवा डिक्रीज होऊ द्या तेव्हा हे करंट हे इंड्यूस होते किंवा करंट हे जनरेट होते किंवा इंड्यूस होते कोणामध्ये? करंट कॅरिंग कॉइल मध्ये. ठीक आहे, करंट इंड्युस्ड इन कॉइल व्हेन मूव्ड असाइड फ्रॉम फ्रंट ऑफ द सॉलिनॉइड. म्हणजे सॉलिनॉइडच्या समोरून जर त्याला आपण हटवलं तरीही इंडक्शन होते, जवळ नेलं तरीही इंडक्शन होते, असं आपल्याला त्यांनी सांगण्यात आलंय. म्हणजे कन्क्लुजन काय बाबा तेव्हा? whenever number of magnetic lines of force passing through coil changes, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ह्या जाणाऱ्या होत्या त्या जर चेंज झाल्या तेव्हा तेव्हा काय होतं? करंट इंड्यूस होतं कोणामध्ये? कॉइल मध्ये. आणि झालेल्या किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. आणि करंट जे प्रोड्यूस झाले त्या करंटला आपण म्हणतो इंड्यूस करंट.
हा होता फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल आता बघा काय म्हणतो. ठीक आहे, बिफोर फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल म्हणजे तिकडे जाण्या अगोदर बघा, फ्लेमिंगच्या राईट हँड थंब रूल कडे जाण्या अगोदर आता तुम्हाला एक क्वेश्चन पडलाय का? काय क्वेश्चन होता तो? म्हणजे बघा आता जर मला क्वेश्चन पडला, तो क्वेश्चन मी इथे लिहिला पण आहे, काय क्वेश्चन पडायला हवा होता? इंड्युस्ड करंट हे मॅक्झिमम आणि मिनिमम कधी असू शकतं? मग करंट तर इंड्यूस होते, पण मॅक्झिमम करंट कधी इंड्यूस होते आणि मिनिमम करंट कधी इंड्यूस होते? हा क्वेश्चन तुम्हाला पडला असेल किंवा पडायला हवा असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मग ते मॅक्झिमम कधी असेल हे आपल्याला पाहायला मिळालं. करंट हे मॅक्झिमम कधी असेल? मग when direction of motion of electric conductor perpendicular to magnetic field. अगेन म्हणजे जेव्हा हे जे आहे करंट कॅरिंग कंडक्टर आणि अशी जर असली ही मॅग्नेटिक फील्ड, ह्या कंडिशन मध्ये करंट हे इंड्युस्ड करंट हे मॅक्झिमम असेल असं त्यांनी आपल्याला सांगितले. सो टू शो डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, आता मग ते करंट इंड्यूस मॅक्झिमम तर झाले, पण त्याची डायरेक्शन दाखवण्यासाठी आपल्याला कोणता लॉ किंवा कोणता रूल सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे? तर फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल हा खूप युजफुल ठरणार आहे. तर मग फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल काय म्हणतो? सो फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल काय म्हणतो? थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे एकमेकाला परपेंडिक्युलर असले पाहिजेत, म्हणजे तिन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असले पाहिजेत. ठीक आहे, पहिली कंडिशन आपण मान्य केली. मग आता इथे बघा ही डायग्राम दिली आहे, या डायग्राम मध्ये काय दर्शवले? थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर. मग आपल्याला थंब काय दर्शवतो? मोशन ऑफ कंडक्टर, जे काही कंडक्टर आहे ते जे हलत आहे त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याची मोशन कोण दर्शवतं? थंब दर्शवतो. इंडेक्स फिंगर काय दर्शवतो? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, जे मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाइड करतोय किंवा जी मॅग्नेटिक फील्ड त्या कंडक्टरवर लागणारी आहे त्याला त्याच्या डायरेक्शनला कोण दर्शवतं? इंडेक्स फिंगर म्हणजेच कोण? तर्जनी. आणि मध्यमा म्हणजेच मिडल फिंगर काय करतो? डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, म्हणजे ज्या त्या मोशनमुळे, त्या कंडक्टरच्या मोशनमुळे आणि मॅग्नेटिक फील्डमुळे जे काही करंट इंड्यूस झाले, जे काही करंट प्रोड्यूस झाले त्या करंटची डायरेक्शन दाखवण्याचं काम करतं मिडल फिंगर. म्हणजे ह्या तीन गोष्टी, थंब, मोशन ऑफ कंडक्टर, ही मॅग्नेटिक फील्ड आणि ही इंड्युस्ड करंट, अशा प्रकारे म्हणजे हे कुठेही लावा हे 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 अशा प्रकारे दाखवण्याचं काम करतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पाहिला फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल. फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल. आता आपण काय काय पाहिलं होतं बघा? मॅक्सवेल्स राईट हँड थंब रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड थंब रूल, फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण तीन रूल पाहिलेत. आता त्या तीनचं आपण डिफरन्शिएशन पुढच्या लेक्चर्स मध्ये करू. त्या अगोदर हे समजून घ्या आणि ह्याचे नोट्स घेत चला. ठीक आहे, हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.